नमस्कार, स्वागत आहे आपले डेली क्विज मराठी या आपल्या युट्यूब चॅनलवर। आज आपण बघणार आहोत जबरदस्त सामान्य ज्ञान प्रश्न। तुम्हाला किती उत्तरे बरोबर येतात ते कमेंट मध्ये नक्की सांगा। प्रश्न पहिला, सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये कोणती लिपी मुख्यतः वापरली गेली? पर्याय ए देवनागरी, बी ब्राह्मी, सी अरबी, डी रोमन। योग्य उत्तर बी ब्राह्मी। सम्राट अशोकाच्या शिलालेखांमध्ये प्रामुख्याने ब्राह्मी लिपी वापरली गेली। प्रश्न दुसरा, खिलजी घराण्याचा संस्थापक कोण होता? पर्याय ए अलाउद्दीन खिलजी, बी जलालुद्दीन खिलजी, सी बलबन, डी इब्राहिम लोदी। योग्य उत्तर बी जलालुद्दीन खिलजी। खिलजी घराण्याची स्थापना जलालुद्दीन खिलजी यांनी केली। प्रश्न तिसरा, भारतातील पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष कोण होत्या? पर्याय ए सुमित्रा महाजन, बी मीरा कुमार, सी प्रतिभा पाटील, डी सरोजिनी नायडू। योग्य उत्तर बी मीरा कुमार। मीरा कुमार या पहिल्या महिला लोकसभा अध्यक्ष होत्या। प्रश्न चौथा, क्रिकेटमध्ये एका षटकात किती चेंडू टाकले जातात? पर्याय ए 5, बी 6, सी 7, डी 8। योग्य उत्तर बी 6। क्रिकेटमध्ये एका षटकात 6 वैध चेंडू टाकले जातात। प्रश्न पाचवा, भारतातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट कोणते आहे? पर्याय ए थार, बी कच्छचे रण, सी लडाख, डी सुंदरबन। योग्य उत्तर बी कच्छचे रण। भारतातील सर्वात मोठे मिठाचे वाळवंट हे कच्छचे रण आहे। हे वाळवंट गुजरात राज्यात सुमारे 7500 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले असून हे जगातील सर्वात मोठ्या मिठाच्या वाळवंटांपैकी एक आहे। प्रश्न सहावा, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे? पर्याय ए तारापूर, बी काकरापार, सी कलपक्कम, डी रावतभाटा। योग्य उत्तर ए तारापूर। भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात असलेल्या तारापूर येथे आहे। प्रश्न सातवा, पीडीएफ चा फुल फॉर्म काय आहे? पर्याय ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, बी पब्लिक डाटा फाइल, सी पर्सनल डॉक्युमेंट फाइल, डी प्रिंट डाटा फॉर्मॅट। योग्य उत्तर ए पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट। पीडीएफ चा फुल फॉर्म पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट असा आहे। प्रश्न आठवा, इलेक्ट्रॉनचा विद्युत भार कसा असतो? पर्याय ए धन, बी ऋण, सी तटस्थ, डी बदलता। योग्य उत्तर बी ऋण। इलेक्ट्रॉनवर ऋणात्मक विद्युत भार असतो। प्रश्न नववा, पृथ्वीचा नैसर्गिक उपग्रह कोणता आहे? पर्याय ए सूर्य, बी मंगळ, सी चंद्र, डी शुक्र। योग्य उत्तर सी चंद्र। पृथ्वीचा एकमेव नैसर्गिक उपग्रह चंद्र आहे। प्रश्न 10वा, भारतातील राष्ट्रपती कोणत्या पद्धतीने निवडले जातात? पर्याय ए थेट मतदान, बी अप्रत्यक्ष मतदान, सी नियुक्ती, डी वारसा। योग्य उत्तर बी अप्रत्यक्ष मतदान। राष्ट्रपतींची निवड अप्रत्यक्ष मतदानाने होते। आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपला स्कोअर कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।